नॉन स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि स्ट्रायकिंग एंडवर दिनेश बसवंत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज. गोटेगर संघाचा ट्रम्प कार्ड, लेग ब्रेक बॉलर आणि खऱ्या अर्थानं शेन वॉनच्या तालमीमध्ये सातत्याने धडे घेणारा गोलंदाज कर्णधार व्हाईस कॅप्टन अतिश भांडे गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हजर. पहिल्या चेंडूवर गोल्डन डक शिकार बांधलाय बॅट्समन दिनेश बसवंत. बॅक टू द पॅव्हिलियन. लागला. ही मेजवानी पूर्ण करण्यासाठी हात धुवायचे नाहीये, तर मी तर म्हणेन ताटातील खडे बाजूला निसायचे आणि त्यानंतर प्रत्येक दाण्यावर आपलं नाव लिहायचं. दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम. आणि इथे मात्र मेजवानी कंप्लीट करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचतोय. अंपायर आपण नो बॉलचे जे रूल्स आहेत ना ते फलंदाजांना या ठिकाणी पहिल्यांदा कर्णधाराला सांगायचे आहेत. ओके. आणखी एक लेग ब्रेक बॉल. क्या बात आहे. बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाचा अनुज खेळपट्टीवर पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. शफल झाला होता ऑफ स्टंपच्या पुढे, जमलं नाही भन्नाट वेग. याचं कारण फक्त आणि फक्त घरच्या मैदानावर केलेला सराव आणि त्या सरावाचा समन्वय. इथे लावत असताना गोलंदाज अतिश भांडे मॅन फ्रॉम आई गावदेवी गोटेगर बी. या खेळाडूंना सुद्धा सर 22 वर्षाच्या आतील खेळाडू आहे अतिश भांडे. इथे पुन्हा एकदा लेग ब्रेक. पहिल्या षटकामध्ये धावांचा पडलाय दुष्काळ आणि मी तर म्हणेन अतिश भांडेच्या गोलंदाजीवर धावा घेणं आणि ते सुद्धा बिना विकेटच्या धावा घेणं म्हणजे एखाद्या यशस्वी आणि श्रीमंत माणसाच्या हातून खऱ्या अर्थानं व्याजाने कर्ज घेतल्यासारखं होतंय. इतकी चांगली गोलंदाजी गोलंदाज अतिश भांडेची आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. आज अंगावरचा जर ड्रेस जर पाहिला ना तर ब्राईटनेस आहे. पांढरा शुभ्र राजहंस सातत्याने आम्हाला शोभून दिसतो. इथे ओव्हरपिच होता. ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न. आणखी एक धक्का लागेल बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाला. कल्पेश जाधवच्या मनामध्ये उठलाय कल्पनेचा काहूर. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांचं चित्रपट नेमका चाललंय काय आणि इथे मात्र धावांचा दुष्काळ. इथे सूर मात्र निरागस होताना पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाचे. परंतु अजूनही कल्पेश जाधवच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे कायमस्वरूपी राहील, कारण कमी बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम या शहापूर तालुक्याच्या क्रीडा पंढरीमध्ये जर कोणाच्या नावावर असेल, गाव आहे बादशाही, नाव आहे कल्पेश जाधव. अजूनही संधी नाही आहे. नॉन स्ट्राईक एंडवर अजूनपर्यंत उभा राहिलाय आणि जमेची बाजू राहिली. या मॅच मध्ये बादशाही स्पोर्ट्सच्या विरोधात खेळत असताना गोटेगर संघाला ही कल्पेश जाधवला प्रत्येक चेंडूपासून थोडंसं लांब ठेवणं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करणं. सक्सेसफुल ओव्हर म्हणावी लागेल अतिश भांडेची. धक्का क्रमांक 2. धावसंख्या अजूनही कोणत्याही प्रकारची नाहीये. नवीन फलंदाज स्वप्नील. धावांना अजून सुरुवात नाहीये. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन पूर्णपणे बंद पडले. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा लेग ब्रेक. क्या बात आहे. शेनवान नावाच्या बॅट्समनना आणि गोलंदाजांना हा चेंडू जर पाहिला असेल तर त्याला सुद्धा वाटत असेल की या खेळाडूला फोन करून मिस कॉल द्यावा आणि सातत्याने विचारपूस करावी. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या दिवसातील या तिसऱ्या मॅच मधील पहिला निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज ठरलाय अतिश भांडे. क्या बात आहे. काय गोलंदाजी केली. बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाच्या विरोधात 6 चेंडू डॉट बॉल फेकले आणि त्या 6 चेंडूमध्ये ॲडव्हान्टेज मी तर म्हणेन राहील ही गोलंदाजी, कारण एक सुद्धा धाव खर्च केली नाही आहे. 2 गडी बाद 0 धावा. इथून कल्पेश जाधवची झोप उडेल आणि सांगावं लागेल रात्र वैऱ्याची आहे. जागते रहो आणि आता मात्र जागा राहून पहारा द्यावा लागेल. सातत्याने आवाज आघाज आणि यलगार करावा लागेल.
तेव्हा मात्र धावसंख्या कुठेतरी हिरवळ पाहायला मिळेल. अजूनही एक सुद्धा आशेचा किरण धावफलकावर येत नाही. जणू काही फुललेली फुलं सुकून गेली आणि त्याचा दुर्गंध धावफलकावर या ठिकाणी येतोय. 2 गडी बाद 0. जेपी गोलंदाजी मार्गावर सज्ज प्रीतम जोशी. TDPL मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला असेल या वर्षामध्ये जेपी प्रीतम जोशी वेगवान गोलंदाज, वाऱ्याशी सातत्याने वार्तालाप या सुद्धा गोलंदाजाला माहिती आहे. कधी कधी हवा नसेल तर चेंडू स्विंग होत नाही, पण जसा जसा चेंडू जुना होत जातो ना तसा तसा स्पिन मात्र होतो. 163-64 ग्रामचा असणारा चेंडू हातामध्ये ठेवणं आणि सहजरित्या चेंडू फेकणं या कलात्मकतेला आतापर्यंत जागं केलं या खेळाडूनं. म्हणून म्हटलं जातं ना की आमचा क्रिकेट धर्म बनलाय आणि या मुंबईमध्ये आम्ही जन्माला आल्यानंतर या क्रिकेटच्या पंढरीतील विठ्ठलानं जन्म घेतला. नाव आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आमचा धर्म क्रिकेट आहे, या धर्मातील देव आहे सचिन रमेश तेंडुलकर, द गॉड ऑफ क्रिकेट. आणि त्याचा आदर्श तुम्ही आम्ही सगळेजण घेऊया. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांच्या हातामध्ये जर खऱ्या अर्थानं दुपारचं जेवण असेल आणि ते खेळाडू भातसाई संघाचे जर समर्थक असतील तर थोड्या वेळापुरता जेवण बाजूला ठेवलं असेल आणि सांगितलं असेल घरच्या माणसांना जोपर्यंत ही मॅच संपत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. तिकडे चालू आहे खूप मोठं आंदोलन, उपासमार, आणि इथे मात्र खूप मोठं समुद्र मंथन करावं लागेल. कल्पेश जाधवला क्षमता आहे. पहिलाच बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न. या क्षणापासून जर खऱ्या अर्थानं आम्ही पाहिलं आणि निहाळलं या क्षणांना तर आम्हाला कैलास भांडेची पहिल्या दिवसातील खेळी आठवेल. मॅडी सर, कैलास भांडे म्हणजे सापगाव संघामध्ये खेळतो आणि ग्रामीण ओपन गटाचा विचार केला तर साईजपूर शहापूर संघामध्ये खेळतो. पर पहिल्या दिवसामध्ये पाहिलं असेल 24 चेंडू खेळायचे होते कैलास भांडेला आणि 12 चेंडूपासून नॉन स्ट्राईक एंडवर राहिला आणि बघता बघता सामना गमावला. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट कल्पेश जाधव आपल्या नावाची ओळख करून दिली. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ये हुईना बाद सांगितलं. चेंडूवर धडाका रन्स मिळतील या चेंडूवर षटकार. एकदा का गाडीच्या एक्सेलरेटरवर पाय दिला ना तर तुम्ही त्याचे ब्रेक पॅड किती खराब करा तरी गाडी थांबणार नाही. खूप मोठी क्षमता आहे बॅट्समन कल्पेश जाधवकडे. 6 चेंडूपासून मी तर म्हणेन थोडासा लांब राहिला. आत्ता मात्र संधी मिळाली. जेपीला सावध गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. आणखी एक दर्जेदार चौकार. चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन आणि कव्हर स्वीपरच्या गॅप मधून. कल्पेश जाधव ब्रँडेड चौकार. सर हे सागर अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. इथे मात्र धावांच्या झेरॉक्स मशीनचं बटन दाबलंय आणि एक बार बल्ला चला हो रुकने वाला नहीं है. ये तो सिर्फ ट्रेलर है, मूवी अभी बाकी है. तब्बल 16 धावा धावपलकावर. सूर सापडले, यशाचं गाणं वाजायला लागलं. तारे सापडले, सप्तर्षी तयार झाली, कस्तुरी मिळाली, सुगंध यायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. क्विकर वन, क्या बात आहे. वेगाने चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये असणाऱ्या चुका आणि त्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम करणारी फलंदाजी कल्पेश जाधवची या ठिकाणी पाहायला मिळते. मी नेहमी कौतुक करेल कल्पेश जाधवचं,
कारण आम्ही सातत्याने म्हणतो ना, कल्पेश जाधव म्हणजे माल रानावर उमललेलं फूल आज फ्लॉवर पॉटमध्ये येऊन दिवाण खाण्याची शोभा वाढवत आहे. कल्पेश जाधव म्हणजे खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेट जगतातील हिरा इथे येऊन चमकण्याचा प्रयत्न करतोय. कल्पेश जाधव म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सगळ्यात महान खेळाडू इथे येऊन भगव्या चषकाची शान आन बान वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये 0, दुसरं षटक मार्गस्थ आहे. जेपीवर मात्र या ठिकाणी खूप मोठे हल्ले होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे ती फ्राय होत असताना तब्बल 20 धावा. शहापूरचा टायगर आज मात्र दाखवत असताना क्रिकेट कसा खेळावा, क्रिकेट किती खेळावा, क्रिकेट कोणत्या मोजमापामध्ये खेळावा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात कल्पेश जाधवच्या फलंदाजीमधून. पहिलं षटक आतिश भांडेने, थोड्याशा चेहऱ्यावर चिंता असतील आतिश भांडेच्या, कारण 2 गडी लवकरात लवकर जरी मिळवले तरी मात्र धावांचा वेग चालू केला. थोडासा मोठा स्वल्पविराम लागला आणि तो स्वल्पविराम पुसण्याचा प्रयत्न कल्पेश जाधवच्या वादळी खेळीने या ठिकाणी केलाय. अफलातून फलंदाजी, धावांचा वेग, सातत्य आणि क्लिअरिटी पाहायला मिळते. काय स्टान्स आहे खेळाडू कल्पेश जाधवचा. इथे मिस्टामिक स्टोक संकटामध्ये सापडलाय कल्पेश जाधव. चेंडू खाली 2-2 क्षेत्ररक्षक. ओ माय गुडनेस, हाऊ इज दॅट. अंपायरनं सांगितलं ए होईन बाद आणि जो टार्गेट होता तो टार्गेट या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि तुम्ही पाहू शकाल सुटकेचा सोडला निश्वास. कल्पेश जाधव खाली मान घालून मनामध्ये पश्चाताप. बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर, कारण कल्पेश जाधवला बाद करणं म्हणजे जवळपास सामना आपल्या हातामध्ये खेचून आणणं. जो चीज मांग के नहीं मिलती ना उसे खींचनी पडते. धन्यवाद. आदरणीय काळूरामजी बांगर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समवेत आदरणीय संजयजी बांगर साहेबांचं आगमन झालंय. या 2 व्यक्तिमत्वांचं येणं केवळ येणं नाहीये, तर ते सुंदर आणि सुवर्ण पानावरचं सुंदर लेणं आहे. माणसानं माणसांवर किती प्रेम करावं हे या 2 व्यक्तिमत्वांकडून शिकावं. या ठिकाणी ज्या मॅन ऑफ द मॅचची बक्षिसं दिली जातात ना प्रेक्षकांनो, त्या मॅन ऑफ द मॅचच्या बक्षिसात समवेत एक आकर्षक टी शर्ट जो दिला जातोय, त्या टी शर्टचे स्पॉन्सर आहेत सन्माननीय काळूरामजी बांगर आणि संजयजी बांगर. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी शतशः आभार. थँक्यू सो मच. आपण आलात आणि जाऊया मॅचच्या दिशेने. प्रेक्षक सामना चालू आहे आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी बिग फाईट. इथे शॉर्ट पिच बॉल फक्त आणि फक्त पुल केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जरी कल्पेश बाद झाला तरी मात्र मनोवैज्ञानिक दबावाला आम्ही जुमानणार नाही. ए होईना बाद. आणखी एक षटकार, 6 धावा. मध्ये मी तर म्हणे थोडेसे नखरे पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 0 धाव 2 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाला कल्पेश जाधव बाद. जरी कल्पेश जाधव बाद झाला तरी तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. स्वप्नील नावाचा फलंदाज इथे मात्र हुंकार फेकतोय. ओव्हरपिच होता, सरळ दिशेला खेळलाय, लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. स्वप्नील बॅक टू द डगआउट.
मध्ये वाईट बॉल. एक धाव मिळेल बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाला. 27 धावा धावफलकावर. दुपारचं वातावरण. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला पोल केलाय, निघून चाललाय. वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल सिक्सर. राजू दादा कर्तृत्व सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या नजरा सुद्धा खाली मान घालून निघून जातात. संकट येतं तेव्हा आम्ही फक्त धाबा करतो देवाचा. आणि इथे मात्र कल्पेश जाधव बाद झाला. देवा खेळपट्टीवर सज्ज झालाय. देवाच्या बॅटमधून येता क्षणाला वेळ कमी आहे. डगआउटमधून नाही तर घरातून, घरातून नाही तर बेडरूममधून, बेडरूम नाही तर सातत्याने तुम्हाला आंघोळ करण्याच्या वेळेपासून इथे सेट होऊन यावं लागतं. माइंड सेट. आणि आम्ही नेहमी म्हणतो माइंड लाईक अ पॅरेशूट. जब भी खोलता है तब भी चलता है. पॅरेशूट जेव्हा खोलतो तेव्हा चालतो आणि डोकं जेव्हा खोलतं तेव्हा चालतं. यावेळेस पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह. एक सिंगल धाव मिळवली. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. एक एका धावेसाठी याचना करावी लागेल. एक एक धाव मिळवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर मागील वर्षामध्ये तब्बल 24 सिरीज या संघाच्या नावावर आहे. आणि आम्ही गमतीने चर्चा करतो की किती बिर्याणी, या बिर्याणीचा रेकॉर्ड सुद्धा गोटेकर संघामध्ये आहे. चेंडू गॅपमध्ये निघून चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. तत्पूर्वी एकच धाव. ह्या एका धावेच्या मदतीने बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघ जाऊन पोहोचलाय 35 धावा. पहिल्या षटकामध्ये 0 आणि त्यानंतर मात्र शून्यातून विश्व निर्माण केलं बॅट्समन कल्पेश जाधवनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. आदिनाथ गोरे गोलंदाजी मार्गावर सज्ज. इथे मात्र वाईड यॉर्कर क्रिकेटचं क्षेपणास्त्र फेकलं. समोर सुदर्शन चक्र नव्हतं, अर्थात डॉट बॉल. आणि या डॉट बॉलनं षटकाची सांगता केली. बघता बघता 3 षटकं संपली. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघाची धावसंख्या ती धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 35 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आदरणीय काळूरामजी बांगरसाहेब, सन्माननीय संजयजी बांगरसाहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानव दमाच्या बक्षिसं आणि त्या बक्षिसांमधील आकर्षक जे टी शर्ट तुम्हाला दिसतंय ना, ते टी शर्ट त्या 2 व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला दिलंय. त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं व्यवस्थापन समितीच्या वतीनं, भगवा चषकाच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ मुगावच्या वतीनं आणि स्पेशली राजेंद्रजी विशे साहेबांच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल आणि मनपूर्वक आभार असेल. सन्माननीय काळूरामजी बांगर आणि संजयजी बांगर, प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. यावेळेस वाईट बॉल. पुन्हा एकदा एका धावेची जोड मिळाली धाव फलकाला. या एका धावेच्या मदतीने बादशाही स्पोर्ट्स बादशाही संघ जाऊन पोहोचलाय 36 धावा. फुलटॉस संधी होती ब्रेड अँड बटर बॉलची. या संधीचं सोनं आहे की नाही आहे. एलिव्हेशन, नो डिस्टन्स आणि तिथे मात्र आतिश भांडेचं चाच पडणं चालू आहे. कॅच ड्रॉप. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र हा विज दॅट. अंपायरनं सांगितलं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. हो गुडलेन फॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. आणि तिथे मात्र चेंडू फेकला. चेंडूने उसळी घेतली नाही. क्षमता आहे ओमकारकडे.
कमी वयाचा खेळाडू गोटेकर संघाचा विचार केला तर अंडर-22 मध्ये सुद्धा हा संघ खेळतो आणि यातील हेच सर्व खेळाडू असतात. होरपिच होता, अक्रॉस द लाईनने खेळलाय, पाहू शकाल एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही 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 आणि मात्र इथे थांबावं लागतंय. शेवटच्या मोमेंटला थोडासा होकार, कुठेतरी मान डोकावतोय. एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने भातसाई संघ धावून पोहोचलाय. धाव फलकावर 39 धावा. डगआउटमध्ये कल्पेश जाधवच्या मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल. वेळ निघून गेली. घड्याची किटकिट सातत्याने या ठिकाणी डोक्याला टेन्शन देते, कारण बाद झाला कल्पेश जाधव. इथे लेंथ बॉल पाहू शकाल, चेंडू आलाय लॉंग स्टॉपला, बॅकअप आहे. रवीची धडपड चालू आहे. रवी सातत्याने सांगतो आपल्या गोटेकर संघाला, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. कारण घरामध्ये ना एकतरी वयोवृद्ध माणूस असावा लागतो, तेव्हा संसार चांगल्या पद्धतीने चालतो. ओल्ड इज गोल्ड बट न्यू इज वॉन्ट. कधी कधी अधोगामी विचार आणि पुरोगामी विचार या दोघांचा समन्वय साधायला हवा. रवीचं मी कौतुक करेल, एक ज्येष्ठ खेळाडू आणि जुना खेळाडू आहे या गोटेकर संघामध्ये. 40 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओमकार. काय खेळी या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला पहिली इनिंग चालू आहे, नाण्याचं पहिलं या ठिकाणी बाजू या ठिकाणी चमकताना पाहायला मिळते. कल्पेश जाधव लवकरात लवकर बाद झाला, त्यानंतर सर्व किल्ला लढवण्याचं काम चालू आहे. ऑफ ब्रेक, चेंडू जरी टर्न झाला तरी उशीर व्हायला, मी तर म्हणेन उशीर झाला थोडा चेंडू टर्न व्हायला. लाईन खराब आहे, ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू होता. अंपायरनं घोषित केलं व्हाईट बॉल आणि एक धाव मिळेल भातसाई संघाला. 41 धावा धावपलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवलाय. वाईड इश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी थ्रो होईल आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने भातसाई संघ जाऊन पोहोचला. 43 धावा. अजून एक चेंडू शिल्लक महत्वाचा राहील, कारण या चेंडूवर डगआउटची चौकट मात्र सातत्याने अपेक्षा ठेवेल. एक मोठा फटका येणं या ठिकाणी मात्र अपेक्षित राहील. आयुष्य असो की क्रिकेट, क्रिकेट लाईक अ लाईफ, कारण जीवन आम्हाला क्रिकेट शिकवतो आणि क्रिकेट आम्हाला जीवन शिकवतो. फुल टॉस होता आणि इथे मात्र काय घडलंय हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अंपायर निर्णय कळवा, तो निर्णय आम्ही या ठिकाणी अनाऊन्स करू. काय घडलंय या चेंडूवर. अंपायर निर्णय कळवा. एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने भातसाई संघ धावून पोहोचलाय. पहिल्या इनिंग नंतर 44 धावा आणि विजयासाठी आई गावदेवी गोटेकर बी संघाला 45 धावांची गरज. प्रेक्षको, आजच्या दिवसातील तुम्हाला हवा असा वाटणारा सामना आहे. 2 संघ खेळत आहेत. बॅटिंग केली या मॅचमध्ये भातसाई संघानं 4 षटकामध्ये बनवल्या 44 धावा. विजयासाठी 45 धावांची गरज. विचार जर केला सरासरीचा तर 11.50ची गाठावी लागेल आई गावदेवी गोटेकर बी संघाला. काय घडेल या कहाणीमध्ये, ट्विस्ट काय येईल, कोणते ग्रीन सिग्नल जातील, कोणते रेड सिग्नल लागले जातील, किती खास कळक्यांना सामोरं जावं लागेल हे पाहणं आनंदाचं ठरेल. सगळ्या काही गोष्टी सस्पेन्स आणि जिथे सस्पेन्स तिथं मात्र हाऊसफुल. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान करू इच्छितो. केलाय का व्यासपीठावर या संपूर्ण स्पर्धेचे दाते सन्माननीय काळूरामजी बांगर सर, त्याचबरोबर त्यांच्या समोर संजयजी बांगर सर, व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी मयुरेशला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते संतोषजी विषय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय काळूरामजी बांगर सरांचा सन्मान करायचा आहे. आपण आलात, आप आहे बहार आहे, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. कारण तुमच्यासारखे व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सातत्याने शोभा वाढवतात. आणि जिथे काळूरामजी बांगर सर तिथे मात्र प्रेमाचं माहेर घर. त्यांच्या समवेत आदरणीय संजयजी बांगर सर उपस्थित आहेत. कोणतंही क्षेत्र असतो त्या क्षेत्रामध्ये सिंहाचा वाटा उचलणारी ही 2 व्यक्तिमत्व. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आदरणीय संतोषजी विषय साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. जनता राजा क्रीडा मंडळाच्या वतीनं हा सन्मान आणि त्याचा स्वीकार व्हावा ही नम्र विनंती राहील. कारण भविष्यात गेलो, भूतकाळ आठवला तर त्या भविष्यातील वर्तमानामध्ये आम्हाला आठवेल की या व्यासपीठावर सन्मान झाला होता आणि तिथे मात्र आम्हाला सातत्याने प्रेम मिळालं होतं. थँक्यू सो मच, धन्यवाद. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगमध्ये बनवायच्यात विजयासाठी 46 धावा, यास 45 धावा
आणि खऱ्या अर्थाने याच 45 धाबा बनतील की डिपेंड होतील या सगळ्या कहाणीमध्ये काय घडेल कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही परिवर्तन करू. मी थांबेन, तुम्ही थांबू नका. जोवेली गावाचा बुलंद आवाज आणि बदलापूर शहराला जो आवाज प्रत्येकाच्या कानापर्यंत प्रत्येकाच्या मनापर्यंत गेला. बदलापूरची अशी कोणती स्पर्धा नाही आहे की ती स्पर्धा त्यांच्या आवाजाशिवाय पूर्ण होते आणि खऱ्या अर्थानं तो आवाज गोव्यापर्यंत पोहोचला, अखंड महाराष्ट्राच्या भाग्रमुखावर पोहोचला, भारत देशामध्ये तो आवाज पोहोचला. सन्माननीय आमचे गुरुवर्य आदरणीय मॅडी सर, तत्पूर्वी मी विनंती करेल टीम शेलवली आणि योगेश फोर्ट्स उमराई, शेलवली संघाचा कॅप्टन आणि उमराई संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण यायचं आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. रमेश महाराज शिंदे, आपण जाऊया माच्या दिशेने. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो जांताराजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 आणि हे पर्व तुम्ही पाहताय सातत्य टिकवलं जात आहे. आदरणीय आपण पाहतोय सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार राजेशजी विशे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट. प्रेक्षकांना एक सूचना असेल, जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने बसलेले आहेत, बाउंड्री लाईनवरती देखील काही प्रेक्षक बसलेले आहेत अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला. त्या प्रेक्षकांना विनंती करतो आपण तिथून उठायचं आहे. पहिलाच बॉल यावेळेस गणेश डिंगोरेसाठी जबरदस्त क्लास दाखवत असताना आपल्या बॅटमधून यावेळेस चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीपर रिजनमध्ये आणि कल्पेश जाधवच्या विरोधात देणारा हा पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा भगवा चौकार. संघर्ष करत असताना आपण पाहतोय गणेश डिंगोरे अर्थातच शहापूरचा लाडका धोनी. यावेळेस पॅडल स्वीप, व्हॉट अ शॉट. चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. चेंडू सीमा पार, हा देखील चौकार. सामना चेस झालाय. इथे 45 धावा बनवायचे आहेत. बाट मधून आपण पाहतोय तोफेचा गोळा बाहेर पडत असताना एस पंच नक्कीच डिसिजन चेंजेस करतात. माफ करा, कदाचित हा षटकार असेल. प्रेक्षक वर्ग तिथे भरपूर आहेत आणि त्यांनी हा डिसिजन कळवलाय की यावेळेस चौकार नसेल तर तो षटकार असेल. कल्पेश जाधवच्या विरोधात मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. सुरुवात कशी असावी? वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. आणि यावेळेस करत असताना गोठेगर बी संघ जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवर त्याला चौकार, त्यानंतर सिंगल स्ट्राईक मिळाली आहे फलंदाज रवीला. अलाय शेटकार हा देखील चेंडू डॉट. आणि यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल ऑफस्टिकचा यॉर्कर करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय आणि यावेळेस एक सिंगल येते. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तब्बल धावा फलकावरती दुहेरी अंकामध्ये 16 धावा. 16 रन विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर ऑन द बोर्ड. गोठेगर बी टीम जबरदस्त खेळ त्यांचा राहिलाय. सुरुवातीला आक्रमणाला सुरुवात आपण पाहिली कल्पेश जाधवने केली. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी हे सांगत असताना यावेळेस गणेश डिंगोरे आणि त्याला साथ मिळते रवीची. जबरदस्त फलंदाजी करत असताना हे दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. समीकरण होतं 24 बॉल 45 धावांचं. आता समीकरण वेगळं पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी गरज आहे आता येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. या जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे दोन संघनायक जोडले जातात. एका बाजूला उमरई संघ आणि दुसऱ्या बाजूला शेलवली संघ. थँक्यू सो मच कालरामजी भांगर आणि संजयजी भांगर आपण यायचंय. सर्व प्रेक्षकांची या ठिकाणी मी माफी मागे आणि दिलगिरी व्यक्त करेल, कारण मॅच चालू आहे आणि आम्ही या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. तो सुद्धा होणं या ठिकाणी गोष्ट गरजेची राहील. यस, नाणेफेक जिंकली उमरई संघाने. थँक्यू सो मच. पहिल्यांदा निर्णय कळवायचा आहे. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पाहुण्यांना विनंती केला आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच कालरामजी भांगर आणि संजयजी भांगर. यस, दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा असतील. नाणेफेक कक्षामध्ये या ठिकाणी घडलेली हालचाल तुम्हाला अनाऊन्स करेल. नाणेफेक जिंकले उमरई संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करावी लागेल शेलवली संघाला. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मॅचची दिशा चुकवायची नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे बदलापूरचा गोड आवाज, सन्माननीय माडी सर. धन्यवाद रमेश महाराज शिंदे. मॅचमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत. भरपूर चांगला खेळ दोन्ही संघाचा देखील राहिला, परंतु आता मात्र षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 दिनेशच्या खांद्यामध्ये जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये कल्पेश जाधवला जबर मार पडला. 16 धावा त्याने खर्च केल्या, परंतु 18 चेंडू 29 धावांची मॅच अजूनही बॅलन्स आहे मैदानावरती. कोण जिंकेल यात मात्र शंका आहे, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतो त्या शंकेचं नक्कीच उत्तर थोडाच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. गती परिवर्तन धीम्या गतीने आपण पाहतोय. थोडंसं चेंडू स्लो केला आणि यावेळेस परिवर्तन करत असताना गणेश डिंगोरेला परतावा लागेल. क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना गोटेकर बी संघाला. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार आणि इथे रन्स मिळतात. फ्लायटेड स्ट्रोक, षटकार. ज्या मात्र गोलंदाज दिनेशने अतिशय चांगलं षटक हाताळलं, त्या दिनेशच्या विरोधात हा षटकार आलाय. धाब संख्या धाव फलकावरती सिंगलने पुढे सरकेल. टीमची टोटल पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा, या षटकामध्ये आल्या तब्बल 8 धावा. 24 धावा धाव फलकावरती. 45 ची गरज आहे आता जिंकण्यासाठी. येणारे 12 चेंडू 21 धावांची गरज. वडा मॅच शेवटच्या अंतिम षटकापर्यंत भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल.
12 चेंडू 21 धावा. या व्यासपीठावर या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय राजेंद्रजी विशे साहेब यांचे मोठे बंधू आदरणीय जितू विशे साहेबांचं आगमन झालंय आणि खऱ्या अर्थानं जितू विशे साहेब आपल्या सुपुत्राने या ठिकाणी खूप मेहनत घेतली. खऱ्या अर्थानं पुत्र भावा ऐसाची बिंडा त्याचा तीनही लोकी झेंडा हे आमच्या वारकरी संप्रदायाचा गमक आहे. आणि खऱ्या अर्थानं आपला सुपुत्र काय कामगिरी करतोय ही पाठ तोपण करण्यासाठी या सगळ्या नियोजनाला साथ देण्यासाठी सन्माननीय जितू विशे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या समवेत आदरणीय किरणजी दिनकर साहेबांचं आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आम्ही करतोय शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. जाऊया माझ्या दिशेने कॉमेंट्री बॉक्समध्ये जो आवाज सातत्याने आम्हाला ऐकावासा वाटतोय आदरणीय मॅडी सर. धन्यवाद. आणि मॅडी सर ज्या व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा साकारली गेली त्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन होत आहे. वन अँड वनली तुमच्या आमच्या अंतःकरणातील माणूस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, ज्यांच्याकडे कारण नाही आहे तर प्रत्येक कारणाचं उत्तर आहे, ज्यांच्याकडे प्रश्न नाही आहे तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आदरणीय ठाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजेंद्रजी विशे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं विशे साहेब आम्ही करतोय शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे पाहावं आणि आम्हाला स्वतःचं खऱ्या अर्थानं तारुण्य आम्ही विसरून जावं, आम्हालाही वाटतंय आम्ही तुमच्यासारखं व्हावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या कार्यकर्तृत्वानं या संपूर्ण किनवली विभागाचा विकास, नवे नवे शहापूर तालुक्याचा विकास घडत आहे. हेच कार्य तुमच्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. धन्यवाद. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. आपण पाहतोय जबरदस्त मॅच मैदानावरती रंगत असताना या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आक्रमण केलं आणि आक्रमणानंतर आता मात्र ही पडझड पाहायला मिळते. सन्माननीय यावेळेस आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय राजेजी विशे साहेबांचं इथे आगमन झालंय आणि भरपूर सारे मान्यवर आमच्या या व्यासपीठावरती आपण पाहतोय. म्हटलं जातं ना फुलांना फुल जोडले तर फुलांची फुलमाल तयार होते, दिव्यांना दिवे जोडले तर दिव्यांची दीपमाल तयार होते आणि माणसांना माणसं जोडली तर नात्याची खूप मोठी वेळ तयार होते. ते मात्र जपलं गेले ते नातं आमचे सन्माननीय राजेशजी विशे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट जाणता राजा क्रीडा मंडळ आयोजित मुगाव भगवा चषक 2021 मॅचमध्ये आपण पाहतोय एका बाजूला भातसई तर दुसऱ्या बाजूला गोठेकर बी संघ. 24 बॉल 45 धावांची गरज होती. 11.25च्या सरासरीने समीकरण उरलं होतं. या मॅच मध्ये येणारे 18 चेंडू 29 धावांची गरज होती आणि आता दुसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू 21 धावांचं समीकरण. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं गोलंदाज अनुजचं. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर आली विकेट. आता समीकरण वेगळं पाहायला मिळेल. फक्त केवळ 10 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज गोटेकर बी संघाला. जबरदस्त सामना मैदानावरती आपण पाहतोय. पैसा वसूल मुकाबला, काटे की टक्कर. दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ पेटवली आहे. एका बाजूला भातसई तर दुसऱ्या बाजूला गोटेकर बी. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल अनुचा हा बॉल. यावेळेस इथे कीपर झाले होते बीट, परंतु फलंदाज इथे धाव कंप्लीट करत असताना ही चोरटी धाव यावेळेस संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 22च्या रूपाने इथे मात्र पंच दर्शवत असताना एक धाव मिळते गोटेकर बी संघाला आणि इथे समीकरण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये गोटेकर बी संघाला कमबॅक करून देईल. समोरच्या दिशेला जे मैदानाच्या आतमध्ये आणि थोडसे बाउंड्री लाईनवर बसलेले प्रेक्षक, कृपया माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. तुम्ही आमचे गुणी प्रेक्षक आहात आणि तुमच्याशिवाय स्पर्धा अधुरी असते. कृपया भगव्या पट्टीच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. प्रेक्षकांनो तिथून उठायचं आहे, सहकारी असावा आणि होणाऱ्या त्रासासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत ज्या सूचना पोहोचवतो आयोजन कमिटीच्या वतीनं त्या प्रेक्षकांना विनंती करेन. प्रेक्षक म्हटले तर संपूर्ण स्पर्धेचे मायबाप असतात आणि त्यांना विनंती करतो आपण अगदी सीमारेषेच्या बाहेर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय. फटका दर्जेदार होता. एक धाव तर झाली कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी, परंतु इथे नकार येतोय. कल्पित जाधव चेंडू गादर करत असताना आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. एक एक धाव किती महत्वाची आहे हे माहिती आहे प्रत्येक संघाला. गोटीकर बी संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना संघर्ष तर करावाच लागेल.
बंतीची पराकाष्ठा तर करावीच लागेल. सामना महत्वाचा आहे. अतिश भांडे ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची गरज. फुल टॉस बॉल ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, वाऱ्याशी वार्तालाप करत जाणारा हा चेंडू सरळ चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज इट, गोइंग 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 अँड गॉन. चेंडू सीमा पार षटकार. महत्वानं 5वं पारितोषिक या स्पर्धेला दिलंय. आदरणीय बुधाजी दिनकर साहेबांचं आगमन झालंय. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आम्ही करतोय शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. हे जे प्रेम सातत्याने दरवर्षी द्विगुणित आणि त्रिगुणित होत राहील यात शंका नाही. थँक्यू सो मच. धन्यवाद बुधाजी दिनकर साहेब. अतिश भांडेच्या बॅटमधून आलाय षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला. ताकदीचा वापर करत असताना 7 चेंडू 13 धावांची गरज या मॅच मध्ये. ज्या अतिश भांडेने या स्पर्धेचं मॅडन षटक हाताळलं तोच अतिश भांडे भरपूर जिम्मेदारी असेल. मिडल ऑर्डर मध्ये यावेळेस इथे चेंडू हवेत, मिस टायमिंग झालंय, उंची जास्त अंतर कमी आणि फलंदाज होईल बाद. आणि हा जल्लोष पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक इथे यावेळेस लागत असताना तिसरा टीम गोटेगर बी संघाला. अतिश भांडे इथे बाद झालाय. थोडस निराश असेल. ज्या अतिश भांडेने बाद केलं होतं कल्पेशला, नक्कीच त्याच्या विरोधात भरपूर चांगला गेम प्लॅन पाहायला मिळते. चांगली रणनीती आखली जाते आणि आता मात्र विजयाचा जल्लोष इथे नक्कीच करत असताना पाहायला मिळेल. कारण कमबॅक करतोय हा संघ. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे सांगत असताना कल्पेश जाधव. येणारे 6 चेंडू 13 धावांची गरज या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना जीटीसीच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट देखील सज्ज झाले. भरपूर चांगलं काम जीटीसी देखील करत असताना क्लिअरिटी विथ क्वालिटी हे दुहेरी संगम आणि या स्पर्धेला कव्हर करत असताना 6 चेंडू 13 धावांची गरज. जास्त वेळ नाहीये. दोन्ही संघाला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये करा आणि मॅचचा रिदम मात्र तोडायचा नाहीये. 6 बॉल 13 धावांची गरज. शेलवली वर्सेस सुमरई हे दोन संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते नेक्स्ट मॅच मध्ये. 6 चेंडू 13 धावांची गरज. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना, विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये. भातसई वर्सेस गोठेगर बी. शहापूर तालुक्यातील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन संघांमधून चालू असलेली ही लढत एकाच जंगलातील हे दोन वाघ आमने सामने आहेत. 6 चेंडू 13 धावा. आदरणीय संदीपजी चौधरी सर कुठे असाल? आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय संदीपजी चौधरी, आपणास विनंती केली आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू. 6 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज अमितला पाहू शकाल ऑन अ स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज रवी मैदानावरती. तोपर्यंत अजूनही गोटेगर बी संघ विजयाची स्वप्न पाहत असेल. 6 चेंडू 13 धावा. एका 2 मोठे फटके या मॅचचा पूर्णपणे भवितव्य आपल्या बाजूने घेऊन येईल. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाज देखील तितका ताकदीचा असेल भातसई संघाच्या वतीनं. राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल यावेळेस इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त लाईन. हे प्रेशर आहे पंचांवरती. नक्कीच आपण पाहतोय दबाव टाकण्याचं काम केलंय आशाभूत नजरेने. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. बाच मैदानाच्या आतमध्ये रंगतीय. एक एक बॉल महत्वाचा आहे. एक एक धाव महत्वाची आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. ऋषिकेश देसाई सर आमच्याकडे वळतील. परंतु यावेळेस इथे सांगत असताना ॲज इट इज वाईड बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू ठेवत असताना शरीरापासून थोडासा दूर होता हा चेंडू आणि हे ओळखलंय फलंदाज आपण पाहतो अमितने. ॲज इट इज वाईड बॉल. जर धावा इथे मात्र अगदी स्कोर लेवल झाला तर कदाचित या मॅचची सुपर ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक स्लॉगवरचं सूरज. 5 चेंडू आणि 12 धावा. यावेळेस आपण पाहतो खोलवट टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय, परंतु घडलंय काय आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना चौथा. गोटेकर बी संघाला कॉल होत नाहीये, काही गरज होती का असा देखील प्रश्न निर्माण होतोय आणि फलंदाज धावबादच्या रूपानं कोणता फलंदाज बाद असेल. अमितला मात्र परतावा लागेल. रवी चार चेंडू आणि 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला सलामीवीर फलंदाज आपण पाहतो रवी अद्याप पर्यंत शांत होता एक षटकाराने. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पिच बॉल वन शॉट. चेंडू सरळ चालला लॉंग ऑनला, बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे गगनाला गवसणी घालणारा हा जबरदस्त तडाखा रवीच्या बॅटमधून. यूज इट षटकार. गरज जबरदस्त मॅच मैदानावरती रंगतीये. आता मात्र जर 3 चेंडू मध्ये 4 धावा जरी आल्या तरी इथे सुपर ओव्हरचा सामना होईल, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज सूरजच्या अगेन्स्ट इथे मात्र ठोकलाय मोठा षटकार. 3 बॉल 5 धावा. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. शांताराजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघाची स्वप्न मोठी असतील. कदाचित या मॅच मध्ये कोणता संघ अडचणीत येईल हे देखील पाहणं योग्य असेल. गोलंदाज सूरज तयार. यावेळेस पिच बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पैकी सुरेख होतीये आणि इथे फलंदाज होईल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते रवीला. फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमधून अमर बॅक टू द पॅव्हिलियन. अमरची रवीला माहिती आहे, रवीमध्ये ती क्षमता आहे, रवीमध्ये ती गुणवत्ता आहे आणि ते मात्र दाखवून देईल. रवीमध्ये ती ताकद आहे. या मॅच मध्ये टर्न करण्याची क्षमता रवीमध्ये आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. एकच सांगेन, या मॅचची स्वप्न तुमची भरपूर चांगले आहेत. दोन्ही संघ फाट मेहनत करतात. मेहनत करणारे कधी पराभूत होणार नाहीये आणि या मॅच मध्ये 2 चेंडू 4 धावांची गरज. तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, परंतु या मॅच मध्ये तुमच्या अडचणींना जरूर सांगा या स्पर्धेमागची तुमची स्वप्न किती मोठी आहेत. यावेळेस बीमर बॉल आणि सामना जिंकलाय तो म्हणजे गोटेकर बी संघाने. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम भातसई. जबरदस्त मॅच जिंकली आहे गोटेकर बी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन या संघाचा. दोन्ही संघाला विनंती करून आपण हँडशेक करायचंय. जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर. इथे कल्पेश जाधवला मात्र परतावा